कार्यक्रमात गाणं आणि गाण्यात नावाच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून उद्भवलेल्या मारहाणीत चौघे जखमी झाले। ही घटना देगाव नाका येथे मंगळवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली। या प्रकरणी फौजदार चौडी पोलिसांकडे 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: मंगळवारी रात्री देगाव नाका येथे मंडळाच्या वतीने भीमगीत गायनाचा कार्यक्रम करण्यात आला होता। यावेळी गायक गाण्यादरम्यान नेहमी दिलीप फडतरे यांच्या नावाचे गाणे म्हणत होते। त्या दरम्यान नंदित गायकवाड याने आम्ही सुद्धा वर्गणी देतो, चे पण नाव गाण्यादरम्यान का घेत नाही अशी विचारणा केली। तेव्हा दिलीप फडतरे याने तुमचा काही संबंध नाही असे म्हणत नंदित तसेच भाऊ रोनक, मयूर, भाऊजी अनिकेत रणसुरे यांना जमवून हाताने, लाथाबुक्क्याने आणि लाकडाने मारहाण करून शिवीगाळ केली। दिलीप फडतरे, कुणाल क्षीरसागर, ऋषिकेश फडतरे, सचिन फडतरे यांनी बाजूला पडलेला दगड घेऊन रोनक गायकवाड आणि नंदित यांना मारहाण करून जखमी केले। दरम्यान नंदितचे भाऊजी अनिकेत यांना कुणाल यांनी लोखंडी रॉडने डाव्या खांद्यावर मारले। या गोंधळात नंदितच्या हातातील अर्ध्या तोळ्याचे 2 अंगठ्या गायब झाल्या असून आणखी क्षीरसागर याने मयूर यास पाठीस चावा घेतला असल्याची फिर्याद नंदित दत्तात्रय गायकवाड वय 27 राहणार हब्बू बस्ती यांनी फौजदार चौडी पोलिसांकडे दाखल केली आहे। त्यानुसार दिलीप फडतरे, आणखी क्षीरसागर, कुणाल क्षीरसागर, चंदन क्षीरसागर, ऋषिकेश फडतरे, सचिन फडतरे, बलभीम फडतरे, अशोक फडतरे, रत्यकांत क्षीरसागर, सर्व राहणार हब्बू बस्ती, देगाव नाका, सोलापूर आणि अन्य अनोळखी 4-5 साथीदारांविरुद्ध बुधवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक पाटोळे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता: गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।